नमस्कार. जन्माष्टमी स्पेशल खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 नारळाचं किसलेलं खोबरं, तूप 2 चमचे, साखर 1 वाटी, दुधाची साय 2 चमचे, दूध 1 फुलपात्र, वेलची जायफळ पूड, बदाम, पिस्ते, मगजबी आणि काजू. हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. खोबरं 2 नारळ फोडून खिसून कापून घेतलेलं आहे. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे. खिसायला भरपूर वेळ जातो म्हणून मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेलं आहे. छान असं बारीक झालेलं आहे, बघू शकता. ते आता एका भांड्यात मी काढून घेत आहे. 2 वेळा करून अर्धा अर्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. खोबरं बारीक करून झालं तर मी ड्रायफ्रूट खलबत्त्यामध्ये घालून जाडसर असे कुटून घेणार आहे. बदाम, पिस्ते आणि काजू मी खलबत्त्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि ते आता मी जाडसर असे कुटून घेणार आहे. एकदम बारीक नाही करायचे. आता त्याच्यामध्ये मगजबी टाकून घेते, त्या पण हलक्याशा कुटून घेणार आहे. जाडसरच ठेवायचं. हे कुटून झालेलं आहे ड्रायफ्रूट जाडसर असे. तर मी गॅस पेटवून घेते. गॅसवरती पॅन ठेवून घेऊयात. गॅस पेटवला, त्यावरती पॅन ठेवून घेते. नॉनस्टिक पॅनमध्ये बनवत आहे. त्यामध्ये तूप घालून घेते. 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप वितळून भांड्याला पसरवून घेत आहे. त्यामध्ये कुटून घेतलेले ड्रायफ्रूट टाकून घेते. अर्ध्या मिनिटासाठी ड्रायफ्रूट तुपावरती परतून घेऊयात. हलकेसे असे परतले जातात छान. जास्त वेळ लागत नाही. अर्ध्या मिनिटासाठी फक्त परतून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं खोबऱ्याचं खीस टाकून घेऊयात. खोबऱ्याचा खीस टाकून मध्यम गॅसवरती छान असा परतून घ्यायचा आहे. गॅस मध्यमच ठेवायचा, म्हणजे छान असा परतले जातो. खोबऱ्याला पाणी सुटलेलं असतं, ते पाणी सुकेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. पाणी सुकलेलं आहे खोबऱ्याचं, बघू शकता. छान असं सुक्क झालेलं आहे खोबरं. रंगही थोडासा बदललेला आहे. सारखं हलवत राहायचं, नाहीतर खाली करपू शकतं. हे परतून झालेलं आहे. छान असं रंग हलकासा बदललेला आहे, बघू शकता. एकजीव करून घेतलेलं आहे सगळं. व्यवस्थित वर खाली करून त्याच्यामध्ये वेलची जायफळची पूड घालून घेते. त्यानंतर 2 चमचे दुधाची साय होती ती टाकून घ्यायची आहे. दुधाची साय टाकून परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये साखर घालून घेते, 1 वाटी घेतलेली. मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. साखर वितळायला लागलेली आहे. साखर वितळली की त्याच्यामध्ये 1 फुलपात्र भरून घेतलेलं दूध घालून घेऊयात. दूध घालून झालं की
छान असं हलवून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. गॅस मध्यमच ठेवायचा आहे. बघू शकता आता 3 मिनिटं परतून घेतलेलं आहे, पण अजून ओलं आहे. साखर आणि दुधाचा ओलावा त्याच्यामध्ये आहे. आणखी 2 मिनिटं परतून घेऊयात. बघू शकता तर व्यवस्थित असं सुकलेलं आहे. छान असं लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे. इतकं सुकवून घ्यायचं आहे. ओलावा बिलकुल नाही पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे लाडू टिकतात पण आणि वळले पण जातात छान. आता हे मी एका भांड्यात काढून घेत आहे, ताटामध्ये काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. खूप छान होतात हे लाडू आणि आठवडाभर नक्कीच टिकतात. छान जर खोबरं परतलं तर आठवड्याभरासाठी छान असे टिकतात आणि खूप छान लागतात चवीला. एकदा नक्की करून बघा. तर हे मी थंड करायला ठेवते. हे थंड झालेलं आहे. तर बघू शकता मी लाडू वळून घेते. खूप हलक्या हाताने लाडू वळले जातात छान असे. एक हाताने पण लाडू वळले जातात. खूप मऊ असतात हे, खूप सॉफ्ट होतात आणि खूप छान होतात. मी वेगळं असं त्याच्यामध्ये जे काही केलं आहे ते म्हणजे ड्रायफ्रूट्स. कोणी ड्रायफ्रूट्स घालत नाहीत, कोण मिल्क पावडर घालतं, कोणी मिल्क मेड घालतं, पण मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि दुधाची साय घातलेली आहे. हे बघा आपले लाडू वळून झालेले आहेत छान असे. बघू शकता सुंदर कलर आलेला आहे. एकदम कच्चं पण नाही आहे, खोबरं पांढरं नाही दिसत आहे, त्याच्यामुळे लाडू हलकेसे असे क्रीमी कलरमध्ये दिसतात आणि खायलाही छान लागतात. तर मी देवापुढे ठेवत आहे. आजचा अष्टमीचा देवाला हा नैवेद्य आहे. खोबऱ्याचे लाडू, ओल्या नारळाचे लाडू. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. हा झाला आपल्या देवाला नैवेद्य. 11 लाडूंचा असा मी नैवेद्य ठेवलेला आहे देवापुढे. आज कृष्ण जन्माष्टमी आहे, म्हटलं छान असं काहीतरी करावं म्हणून हे लाडू मी केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.